नमस्कार महाराष्ट्र. मावळ तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजे गावात महाराजांच्या 34 फूट उंच पुतळा स्मारकाचे गुढीपाडव्याच्या दिवशी होणार अनावरण. केवळ लोणावळा परिसरातच नव्हे तर संपूर्ण पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक उंच ठरणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा स्मारकाचे अनावरण भाजे या गावात येत्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अर्थात 9 एप्रिल रोजी करण्यात येणार आहे. लोकवर्गणीतून उभारण्यात आलेले हे स्मारक लोहगड, विसापूर किल्ला तसेच भाजे लेणी आणि त्या ठिकाणी पावसात वाहणाऱ्या भाजे धबधब्यावर पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी एक आकर्षण स्थळ ठरणार आहे. ऐतिहासिक लोहगड आणि विसापूर या गिरिदुर्गांच्या तसेच कलाकृतीचा एक उत्कृष्ट असा नमुना समजला जाणाऱ्या पुरातन अशा भाजे लेणीच्या पायथ्याशी असलेल्या भाजे गावात छत्रपतींचे पुतळा स्मारक उभे राहत आहे. मागील 2 वर्षांपूर्वी गावातील तरुण मुलांनी या स्मारक उभारणीच्या कामाचा संकल्प सोडला होता. त्यानंतर महाराजांच्या 51 गड किल्ल्यांवरील माती आणि जल या ठिकाणी आणून या गावातील 51 जोडप्यांच्या हस्ते या स्मारक उभारणीच्या कामाची पायाभरणी करण्यात आली होती. तेव्हापासून सुरू असलेल्या प्रवासात या तरुणांची जिद्द, चिकाटी आणि भाजे ग्रामस्थांनी त्यांच्या जिद्दीला दिलेली भरपूर आणि पुरेपूर साथ यांचा एकत्रित परिपाक म्हणून तब्बल 34 फूट उंच छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पूर्णत्वास जात आहे. जमिनीपासून 18 फूट उंच असा चौथरा आणि त्यावर 16 फूट उंच छत्रपतींचा अश्वारूढ पुतळा बघताच क्षणी डोळ्यात भरत आहे. तब्बल 40 लाख रुपये खर्चून उभ्या राहिलेल्या या स्मारकाचे अनावरण येथील स्थानिक नागरिकांच्या हस्तेच होणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी काढण्यात येणाऱ्या भव्य अशा शोभायात्रेचे भाजे गावातील तसेच आजूबाजूच्या पंचक्रोशीतील नागरिक पारंपरिक वेशभूषेत सहभागी होणार आहे. शिवाय अनावरण सोहळ्यानंतर या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचे व महाप्रसाद तसेच भंडाऱ्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे. महाराजांनी सुरतेची लूट घेऊन रायगडावर जात असताना ती लूट लोहगड किल्ल्यावरील लक्ष्मी कोठीमध्ये ठेवण्यात आली होती. ही लूट महाराज उत्तरेकडून दक्षिणेकडे घेऊन आले होते. शिवाय राज्याभिषेक नंतर महाराजांनी रायगडवरून दक्षिण दिग्विजयासाठी दक्षिणेकडे प्रयाण केले होते. त्याची आठवण म्हणून महाराजांचा पुतळा देखील दक्षिणाभिमुख बसवण्यात आल्याचे येथील ग्रामस्थांनी सांगितले. शिवाय पुढील 2 महिन्यात या ठिकाणी 100 फूट उंच ध्वज स्तंभ उभा करण्यात येणार असल्याची माहिती येथील ग्रामस्थांनी दिली. ब्युरो रिपोर्ट, स्वप्नील गायकवाड, लोणावळा.